लेफ्ट माझा तर बेवारच असतो. आने दो मारो ले घ्या तुम्ही इकडे घ्या काय नाही पण तुमच्या इथं चष्मा आहे का ह्याचा काय ह्याचा कपडा कपडा आहे का तो असं काय मी चष्मा खराब होतो कळत नाही. मी टेन्शन मध्ये आलो म्हणलं आता चष्मा कुठे हरवला जाताच चलो. चलो चलिए बाय बाय चलो बाय. त्यालाच फोन करायला फोन काढलेला तेवढाच तो आता येऊन येणार. ह्या चौकातून आपण सरळ गेलो का बरोबर कालचा तो मुलगा आलेला ना आपल्याला गाडी घेऊन न्यायला, तो घ्यायला येणार आहे. तिकडे त्याचा जो वेस्ट सोडायला येणार आहे, का न्यायला येणार आहे आणि त्याच्यासोबत तो परतीच पाठवणार आहे. आणि ह्या लोकांची सगळ्यांची सेटिंग असतात का आपल्याला इथे कोण बघायला येते. आता बरं आहे मॅडम. कमवायचं असतं थोडं कमवून द्या पण आपल्याला टेन्शन राहत नाही ना. आणि तेच म्हणते त्यांना कमवायचं ते साधन आहे ना त्यांना. फटाक्यांचा वास येतो इथे. फटाक्यांचं नाही वाला तर कसं ते मसाल्याचा वास आला बनवून. तुला फटाक्यांचा वास येतो अजून एकाला सांगतो. सुटसुटीत आहे ओपन आंब्रेलाच्या समोर हा ते अर्टिका घेऊन गेलेलो हो आर्टिक घेऊन गेलेलो. तो डायरेक्ट माणगाव गोरब्याला निघतो. आहे वॉशिंग सेंटर आपण पितोरागडला वॉशिंग सेंटर हा ते करूया बरोबर. पुढं मुक्कामाला राहिलो ना खाली उतरल्या पहिलं सगळं सर्व्हिस सेंटर करून घेऊ. आणि आता 2 दिवस जबरदस्त मी तर विचार करतो आपण फोर्स मोटर्स मध्ये जाऊ तिकडे. हा ऑन द वेला रस्त्याला जायचं आणि तिकडे हे DPF जे आहे ना हा ते आपण फुल करून घेऊया. चालेल आपल्याकडे आहे ते. आता आपल्याला हे बास होईल आता. हा अर्ध झालं की आपलं बसन 10 लिटर. अजून खाली यायला आपल्याला वेळ 2 लिटर तर जाईल. हो 10 लिटर बसून तुला आहे का फोर्सचं? हो आहे ऑन द वे असेल तासभर थांबूया. पितोरागडला म्हणजे जाताना काय येतं ना जाताना सर चालू करा नाही चालू केलं. हा इकडे आम्हाला काल तो भेटला. इथे तो चढला गाडीमध्ये. ए आधी कैलास मग परवा जेव्हा आपण 4-5 दिवसांनी येऊ समीर तेव्हा पितोरागडला जायला कुठला रस्ता पकडला? आज आपल्याला दुसरा रस्ताच नाही आहे. पण आपल्याला इथे यायची गरज पडणार का? हाच रस्ता आहे ना. आज म्हणजे कुठे ना सर्कल पर्यंत पाठी येणार इथपर्यंत हा इथपर्यंत रस्ता यायचं आणि रस्ता. मग खाली उतरणार. सरळ हा जायचं. म्हणजे आपण तिकडनं लेफ्ट डिझेल घेतलं भरलं ना. ते. हा. हा तोच. डिझेल भरलं तिथून जायचं. कुठे एवढे मोठे बसेस येतात ना. हो आणि एसी ते पण सर ते होतं खाली. AC आहे काय? हो बघा घे त्याच्याकडे दिल्लीवाला पब्लिक असावं. तर नमस्कार. बघा घे त्याच्याकडे दिल्लीवाला पब्लिक असावं. तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 23 मे 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 9:30. आणि आता आपण निघालेलो आहोत दंतूकडे. तर दंतू टोटल इकडनं 75 किलोमीटर आहे. तर तवाघाटपर्यंत गजानन गाडी घेणार, त्याच्यानंतर मग मी घेणार आहे. आणि आता हा रस्ता तुम्ही बघितलात समोरचा, हा आहे आपला आधी कैलासला आणि ओम पर्वतला जाणारा मार्ग. NH मला वाटतं 9 का NH7 आहे हा, नॅशनल हायवे 7. तर आपलं आता सगळं डिझेल बिझेल सगळं फुल आहे. आणि ॲडिशनल आपल्याकडे अराऊंड 29 किंवा 28 लिटरचं डिझेल आहे. तर ते जाऊन येऊनपर्यंत आपल्याला ते पुरेल. कारण की येताना थोडीशी उतरण आहे, मग जास्ती काय डिझेलचा खर्च येणार नाही. तर आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गेल्यावरती ही लगेच होती. मी जागी होती
तिचे पप्पा झोपले. मग करायची ते करा मग. 8वा दिवस आहे ना आज आणि कालचं 7वा होतं ना. हो त्यामुळे ते घ्यायला हवी. थांब जरा हे होती ना Plain रस्ता चढून आहे. जाऊ दे. पकडताना सगळ्यावरती खाली येतं. हा काय वन वे आहे? नाही 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 जाणं येणं रस्त्यात आहे. पण रस्ताच असा आहे ना खरा. रस्ता हा तिथून थोडासा गाडी दिसते का आता धारचूला? हो रे मोठं. त्याला विचारलं आम्ही कुठे राहतो तो म्हणतो नेपाळ. म्हटलं मग घरी जातो. तो 3 में 1 घंटा जाके आता उधर ही है पहाड़ी के उस पर. अच्छा वो पुल क्रॉस करेंगे ना वहीं पे. ते किचन बंद झाल्यावर जात असेल तासभर. हा चांगलं आहे की पण मॅडम त्याला इंडिया रुपीज मध्ये पगार भेटतो ना. मग त्याला मी म्हटलं की पावसामध्ये तो बारिश में आते जाते रहते मतलब मैं पानी पुल को टच करता है. टच पुल के ऊपर नहीं आता है बोलतो. अरे बापरे. म्हटलं तरी पण जातात मी. हाँ उसमें क्या है बोलतो. चांगलं आहे ना मस्त आहे की. कसं जीवन आहे ना बापरे. अरे म्हणजे त्यांचं असं असेल की ज्यांना खरंच गरज आहे डेली यावं लागतं तेच पावसात येत असते. बाकीचे कशाला कोण येते माकडे काय ग माकडे आता सगळीकडेच आहेत ना. मगाशी मला असं वाटलं भाई बघा बघा वाचा. अंतर तसं 4 तासाचंच होतं ऑलमोस्ट. आम्हालाही तेवढंच लागलं पण तरी पण डिझेल भरायचं होतं. डिझेलसाठी तिथे खूप गर्दी होती. दार्चुल्यामध्ये 2 पेट्रोल पंप होते तिथे एक बंद होता आणि एकच चालू होता. पण मग तिथे समीर आणि गजानन थांबले. मी आणि गार्गी हॉटेलमधून गाडी मागवली आणि आम्ही दोघी पुढे आलो. आणि मग त्याच्यानंतर 2.5-3 तासांनी समीर आणि गजानन आले. आणि त्याच्यानंतर आम्ही 6 वाजता नेपाळचा जो बीच आहे इंडिया नेपाळचा तो एक सेकंड हे पण नेपाळ आहे ना. त्या साईडला नेपाळ नदीच्या त्या साईडला काय असेल ते नेपाळ. मग इथून पण पुढून खालून जाऊ शकतो. हा जाऊ पडणार शकतो. कशी. त्या साईडला जाऊ शकतो ना. हो पण ते कुठे ना कुठेतरी चेकपोस्ट येणारच ना तर त्याला पकडणार. अडकणार. एक गाडी येते ना. हो इथे. गाडी फ्री राहते. थोडी तर घेऊ द्या. इकडे जायचं आहे आपल्याला. इकडे जायचं काय. तो रस्ता कुठे चालला. घ्या इकडे साईडला घ्या. थांबतो घ्या बसा लगेच. तो कुठे गेला तुम्ही रस्ता. हां तो वाला तुम्हाला आधी गेलं असलं जातं. आपण दंतूल चाललो ना आपण. आपला दंतू जायचं. तू बघतोय आपल्याकडे. पण 2 मिनिट नाही आपल्याला नंतर इथे येणार नाही इकडून
आणि ते हे हो का? हा, एअरटेल पूर्ण बंद क्लायमेट पडेल. कुठलं क्लिअर आहे ते आधी. हा, तो कुठला आहे? तिथेच आम्ही आपण नंतर जाणार ना. तिकडे नंतर जाणार बरोबर. हा समोरचा कुठली जाती आहे? हा आपला आता पंचाचुली जायचं आहे ना. मग तिथेच ते आहे ना समीर? हो 55 किलोमीटर आहे. किती? 55. थांबा. इकडनं 55 आहे का? हो आता किती किलोमीटर झाले आपले? 20. 20 झाले. थोडं जीवचं करून घ्या सर एकदा, परत ते नंतर होणार नाही. नेटला प्रॉब्लेम होईल. जिओचं पण इमर्जन्सीच आहे. हा ठीक आहे ना, पण तुझं आहे तर म्हणलं ना तेव्हा. हा इथे रेंज नाही. 4 दिन रेंज के बिना हम लोग क्या करेंगे? देखेंगे निसर्ग. चार्जर लावला का तू? नाही ना घरी. नाही, माझी जागीच आहे. कारण मी चार्जिंगला लावलंच नाही. चल. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढे रेन नसली तरी ते चालू राहतं, बाकी काही नाही. म्हणून म्हणलं चालू राहतं. मॅडम बोला, काय म्हणतो त्या कधी? आत्ता? नाही, काय नाही. काहीच नाही. बोला की, मारा की गप्पा. आता चांगला रस्ता लागलाय. हा तवाघाट होता समीर. आता जो केला तो हा गाणे बोललेले ना तवाघाट पर्यंत तो बोललेला. एक तर तवाघाटला येऊन देईन ते हे किंवा समीर बोलले तवाघाट पर्यंत मी करतो, मी करा म्हणून निघालो. लोक राहतात त्या हॉटेल काही लोक राहत नव्हते. गावच आहे वाटतं. कुठं पण आहे तिकडं. सोलार आहेत काय सगळे? हा एवढा छोटूसा आहे पुरतो घराला. नाही असेल अजून वरती कुठे. ते स्ट्रीट लाईट्स आहेत. ते एकाच लाईटासाठी येते आणि ते रात्रीच लागतो लाईट. हा ते ऑटोमॅटिक केलेलं असतं. टायमिंग सेट केलेला असतो त्याचा. टाइम नाही, त्यामध्ये सेन्सर असतो. सेन्सर असतो का? हे काय सबस्टेशन पण आहे वाटतं एवढं. प्रोजेक्ट इकडे हे आहे ना, इकडे एक डॅम आहे इकडे, STH. कंचिवती डॅम म्हणून एक आहे. ओके, तो जेवणासाठी कंचोती बोलला त्याचं काय? मी काहीतरी खाऊन जायला सगळे त्यांच्याकडे मी जेवण सांगितलं ते भेटणार नाही. हो काय टाइमपास गाडी एवढं काय? साहेब हा पण बाउंड्रीवरच रस्ता जातो का? काय? हा रस्ता पण तिकडे बाउंड्रीवर नाही, जातो? हा रस्ता नाही. हे गावातल्या गावात आहे. हे पण हे आता फेमस झाले. एक 5-6 वर्षापूर्वीच आहे ना, हा. तेव्हा हे फेमस झालं. नाही तर इकडे कोण येत, इकडे जनरली कोण येत नाही. अच्छा 90% पब्लिक इकडे येत नाही. अच्छा. इकडे काय आहे बघायला? तोच तो ट्रेकिंग पॉइंट आहे ना, अच्छा. पंचाचुलीचा. हा, आपण तो तिकडून बघितलेला, हा हुंसार येऊन बघितलेला तो. तो हे असा दिसतो, समोरून दिसतो. हे रस्ता काय थोडा इकडे मला वाटतं ओमपरवालला. हा, ठीक आहे ना. काय? पोलीस वगैरे. ते कारगिलला कसे होते पोलीस आले गनवाले 100 मीटरवर धाड 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 धाड. श्रीनगरला पण होते.
सगळी इकडे सगळी गावच गाव आहे दादा. नाही आणि वरती पण तिकडे शेवटचं एक गाव आहे त्याचं नाव आहे सिपू. शिपू हा मी बघितलं नेटला. तर तिकडे ना एक त्यांचं त्या शंकराचं काकातलं देऊळ आहे. तिथपर्यंत हा रस्ता ह्या लोकांचा बनवायचा प्लान आहे. बायका पण आहेत. हे चालू आहे अजून कन्स्ट्रक्शन. हो एवढं मोठं करणार आहेत ते. बांधले ते स्लाइड सगळी. हे मातीचे डोंगर दिसतात, माती आणि दगड मिक्स आहे. यांची माती पण वाईट असते. हो, waterfall. नक्की आणि इथे ना पाणी पित राहत जा थोडं थोडं सारखं. हो ते काल सांगितलं आहे त्यांनी. अजून 2 पॅक बॉक्स आहेत 2 गाडीत आणि एक खोलं आहे. 4-5 बाटल्या पाठीमागं 2-4 इकडे मध्ये मध्ये ठेवल्यात अशा. जाऊ द्या. फक्त ती गोळ्याची बॅग कुठे आहे ती काढून ठेवा. अरे ते मॅगीचा बॉक्स आहे ना त्याच्यातच गोळ्या आहेत. मेंटॉस कैची आणि सुरी आहे. वरतीच ठेवलं मॅडम मी ते. हा कार्य प्रगती पण आहे इकडे. पुढच्या वर्षी जबरदस्त रस्ता करतील हे. काय म्हणता. पुढच्या वर्षी जबरदस्त रस्ता असेल इकडे. चांगचू चॉक. फोटो काढ करणी आपण. लवकर काढलं जाईल. इथे वायू कसं पाणी वगैरे. पाणी पण पितात ते. हे पाणी शुद्ध असेल ना साहेब, याला काय प्रॉब्लेम आहे? हो शुद्ध एकदम माउंटन वॉटर. मॉडर्न वॉटर. हा सर्दी झाली. सोपनिक मॅडमसाठी आपल्याकडे कॉफी वगैरे चॉकलेट भेटले नाही ते मी 20-25 घेऊन तुले असते. भूमर होती ते कुठे गेले? काय माहित बॉक्स आपली इथे कुठेतरी ठेवली. तुमच्याच हातात होती गारकीची. मी मध्ये ठेवलेलं ह्या बाटल्या खाल्लं की ते पण होते. अहो बघा कशी वरती आहेत बापरे. छोटासा होते पण. काय झालं?
धौलीगंगा पॉवर गंगा हे इकडे आहे काय पॉवर गंगा स्टेशन ती मुलगी आहे ना युट्यूबवर तिच्या तोंडातून खूप वेळा ऐकलं गंगाला अजून काय जे आहे ना धौलीगंगा पॉवर स्टेशन बरोबर. हां हां काय माहिती हे होते तिथे. पंपर दोघं जण तेच म्हणले जय महाराष्ट्र. मी म्हणलं जय महाराष्ट्र. काच खाली करूस पण ठीक आहे गर्दी चला. नाही नाही ते तर उडत नाही तो ओली आहे ना ते आपण टवागतल्या गाडी चेंज केली तेव्हा तिकडे एक गाडी होती ते पण इकडे देत असतील ना आता हो, त्या विचार रोडला आहे म्हटलं नाही काय भरोसा नाही. फोटो पण काढा हे बघ हा जो आहे ना हा तो नारायण आश्रमवाला फाटा आहे कुठला हा हा राईट खाली जातो तो हां काय आहे? इथला कुठला समोर हे आपण म्हणजे आपण बोललो ना कॅन्सल करणार तो हा, हा. 26 किलोमीटर आहे काढू पण भारी आहे काढते मी बंद करते प्रवास. काच बंद करूया पाहिजे का? हो ना. बंदावरची आहे ना तो माणूस कुठे बसलाय पण त्या गाडीमधला ते जे फोडतोय ते बघत असून तिथे जाऊन त्यांना कुठून ऑपरेट करतोय तो असं म्हणते त्या साईडला असेल ना तो बसलेला ती खाली मशीन आहे त्याच्या पलीकडे त्या साईडला पण मग हे केल्याने वरची दगडना काय होणार नाही. होतं का थोडं नुकसान ऍक्च्युली नाही करायचं असतं आता एवढं म्हणजे नाही, पण त्याला त्याला हे असतं ना त्याचा अंदाज असतो ना ह्याचं असंच नाही फोडत ते लोक त्यांचे जे ह्याच्यातले जे तज्ज्ञ असतात ना त्यांच्याकडून विचारून घेतलेलं असतं काय असं? तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट्स की कुठपर्यंत आपण डोंगराला पकडू शकतो वगैरे काय लँडस्लाईड होण्याचं दुसरं रिझन हे सुद्धा आहे पण तर त्याची गरज सुद्धा आहे ना रस्ते रुंदीकरण इकडच्या लोकांसाठी टुरिस्टसाठी आपल्या पाठीकी आहे का गाडी आली काय? ठीक आहे. हा कारण तो एक दोन झाल्यावरच सोडेल एक गाडीसाठी नाही सोडला ती बाईक आपली छोटीशी होती म्हणून तरी जाऊन दिलं त्याला थोडंसं पाठी घ्यायला लागेल ना पाणी दे प्यायला. दे इकडे पाणी. घे तू काढूस ना मागं पुढे करूस ना. ग्रीन टाईप आहे ना घंटा आहे तिथं का होय गर्गी खायला एक परफेक्ट काठावर घेतोय तो हिरवा क्लिप कुठे आहे गं? आणलंच नाही बंद आहे ना काय हो इथे येतो घर काचा बंद आहे ना. हो, हो. हो इथे आहे. गार पाणी आणलं त्याला प्यायला त्याने. नाही माझा देऊन मला वाटतं त्याला ते गाजा मारायचे प्रयत्न करतात का कोणी. काय मारायचं ते मोठं बांधतात ना जाळी त्याच्यामुळे. जाय त्याच्यामुळे ते लोक काय करतात हा विस्फोटक टाकतात अच्छा आणि ते फोडतात. फोडतात बघा आता. एक खोल करा, तिथं लागलं. बंद करा काढ मग.
चिंचॉंग. त्यांची भाषा. हे वालं पाणी पण साफ आहे. पाण्यात चांगला मोठा धबधबा होत असं ना आपण. शांत राहा जरा. वरती झाली खूप आहे. ते टन पर्यंत आपल्याला असंच राहणार. एकदा टन गेल्यावर मग चांगला रस्ता लागणार. पण ते धार तुम्ही म्हणले ना, ते धार तिकडे येते. धारला किती वेळ आहे तो? एकेरी रस्ता आहे पुढे. हा रस्ता आहे. एकेरी रस्ता आहे. एकच गाडी जाऊ शकेल असा रस्ता. टायर पाण्यातून ठेवा नाही तिकडे ठेवा. हा बस सेफ आहे. लई पावर येईल. आम्ही आता 4x4 वर चालवली. नाही, नॉर्मल एकदम नॉर्मल. फक्त 4x4 वर कधी चालवता तुम्ही? अजून जेव्हा ट्रॅक्शन लूज होणार ना तेव्हा 4x4 ट्रॅक्शन लूज होणार म्हणजे नीट. व्हील जेव्हा स्पिन होणार ना हा, हा. त्यावेळेस. मग आता हे तुम्ही नॉर्मल ह्याच्यावर चढवली. हो. काय खड्डा आहे? नॉर्मल. जिथं तुमचं टायर फिरतं जागेवर तिथं 4x4 4x2 कामाला येतं. घाबरू नका. घाबरू नका रे गजानन, मला आपोआप होतं घाबरायला. काहीतरी मुद्दाम नाही करत, नव्हतंच घाबरायला.
ते आधी कैलासला येत असतील. नाही नाही येतात पण टूरमधून टूरमधनं येतात. येतात. अच्छा. सांगतो काय, महाराष्ट्र, गुजरात, वेस्ट बेंगॉल अच्छा. यांच्यातलेच पब्लिक मी तरी ट्रॅव्हल करतो. अच्छा. कॉल इकडे जाईल. हे वरती जायचं डॉटच्या इकडे. हो. काय युटर्न घेतो की काय करतो? हो हो तो पाठी येतोय खरं. तुला हॉर्न देऊन ठेवा. नाही त्यांनी बघितली आपली गाडी, तसं काही अडचण नाही, पण हॉर्न वाजून ठेवायला. हे घेतला पण त्याने युटर्न. आपण इथे पोहोचेपर्यंत त्याचा युटर्न पण झाला. कारण जेव्हा माझं लक्ष येईल तर तो पाठी घेत होता. घेत होता. थांबला, त्याला माहित होतं की आपली गाडी खाली आहे म्हणून. गेला, उतरला तो पण खाली. आता पुढे त्या साईडला बघा तो रस्त्याने आपण वरती आलो. हो. सॉलिड आहे ना. आता गाव आले. आपण जेव्हा आता कुठे जातो सगळे आपण दांतूला ना. दांतूवरून जेव्हा गुंजीने जाऊ तेव्हा आता तवाघाटपर्यंत एवढं आधी उतरणार आपण. बरोबर ना. आणि मग तिथून पुढे आपण गुंजीला जाणार. मग तवाघाटपासून गुंजी किती येत करायचं. टोटल 120 आहे. तवाघाटपासून नाही, नाही नाही इकडनं. इथून म्हणजे हे 40 60 पकडत आहे 60. 50 हे पकडा 50. पण तो रस्ता पुढे सगळा टापूटाप आहे ना मॅडम. भरपूर टापूटाप आहे तो. म्हणजे चांगला रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे पुढे. आणि पिथोरागडला जाताना डायरेक्ट गुंजी टू JLJP. काय ते तवाघाट. नाही नाही जॉल जीबी नाही लागणार. नाही ना? ऑन द वे लागेल. हा, ऑन द वेच ना मग. नाही नाही गुंजीवरून तवाघाट, तवाघाटवरून धारचूलावरून पिथोरागड ना. हो. तेव्हा ते जॉल जीबी लागेल ना. हम्म. डिझेल भरायला थांबले तिथे. पिथोरागडला काय? सिटी आहे मध्ये डिस्ट्रिक्ट. जिल्ह्याच्या ठिकाणी. आपल्याला तिकडे जायचंय. ते वरती गाडी घ्यायची. एक हॉल्ट घ्यायचं आता आपण तिकडे पिथोरागडला. तिथून पुढे काय ऑन वाजवतो काय? हा? नाही पण नाही नाही, हॉर्न वाजव. तुम्ही जाऊ द्या. वाजवा ना पण. तुम्ही वाजवा. बस. नाही, गाडीच नाही आहे. हो नसली पण आपण वाजवत नाही गेलो. नाही, ठीक आहे ना. हो का अगं, बर्फ बंद तिकडे. हो हो. एवढ्या काठ्या कशाला लावल्या आपल्याला माहित नाही. आपल्याला झाडं इथे लावतो. पण आहेत. या साईडला पण आहेत. म्हणजे भाज्या वेली वगैरे काय असते. मला रेंज आहे इथे फोनला. हो. नाही, आपल्याला कमी आपली एअरटेल आहे. जिओला आहे फुले. तर इथल्या लोकांना उपयोग घ्यायला पाहिजे. धर्मावेली धर्मा व्हॅली काय आहे? तिथून ना ते 45चे पीक्स दिसतात. त्या दिवशी आपण वरतून बघितलेले बघ मुंशियारीवरून टेरेसवरून तिकडून जवळून दिसतात. माहिती विचार आहे? कर आपण तेवढं मुंशियारीवरून इथे आलो. इथे आलेलो धारचूला. धारचूलावरून आता इथे म्हणजे तेवढं अंतर जवळ आल्यावर तिथे जवळ दिसतात. तिकडे जायचंय. मग दिसतात ते आपल्याला. हे पण नाही ना सगळी 4x4. 4x लागले की तुम्हाला समजणार मॅडम. कसं? मी मला समजणार नाही असंच विचारते. चढणी येते तेव्हा कुठे आणि झाकण बिकण लावून बाईक पॅक केलं येईन बघा की मस्त. ते बघा त्या टर्नला तिथं आलो आपण. थांबलेला ना टेम्पो. कुठे गेला तो? खाली गेला की. तो टर्न मारला आता. टर्न मारायला आलता तो. मारलेला ना खाली कारण की इथं उतरला होता म्हणून टर्न मारला. आता पुढे एक आपला ट्रक आहे आर्मीचा काय नवीन. थोडी जागा आहे लेफ्टला. पण माझा अंदाज आहे टॅक्सीवाले सीटाप्रमाणेच तिकीट भरत असते गाडी. हा
1000 रुपये 1200 रुपये काहीतरी यांचा ठरलेला असेल, त्याच्यात ज्यांना पैसे नाही ना, होते. ते 1000 आणि 1200 रुपये असतील ना, हा. ते टुरिस्ट लोकांसाठी असतील गजानन. हो टू हा ते तेच ना, लोकल लोकलला नाही, लोकांसाठी लोकलला घेणार नाही, तेच टुरिस्टवाल्यांसाठीच. लोकांना काय 1000 रुपये काय बरोबर. लोकलला नाही घेणार ते, लोक 50-60 रुपये देईल जास्तीत जास्त. लोकल लोकांसाठी ना त्या अशा जुन्या गाड्या असतील. त्या जुन्याच आहेत समीर, नवीन कुठे होत्या नाही actually? उत्तरांचल वगैरे जे लिहिले आहेत ना ते अजून जुने आहेत. म्हणजे अच्छा हां, ते 25-30 वर्ष झालेल्या जुन्या गाड्या आहेत, त्या यूज करत असतील. तसं असू शकतं. म्हणजे एक जण येतो की काय नाही नाही, जात चढतोय काय, येतोय. येतोय स्वप्नील दादा फोन लावून देऊ काय, विचारायचं कॉलेजला गेले काय, आला जाऊन तो काल. आले ना. तवाघाट ते इकडे आपल्याला किती लागले त्या अच्छा, तवाघाटला आपण किती वाजता पोहोचलो? काय माहिती. 11 वाजता मला वाटतं ना. हो 11च्या दरम्यान बरोबर. नाही समीर, आधी पोहोचलो. 11 वाजता वांदे पोहोचलो. पण नाही अजून. 11 नाही हो, आता 10:30च्या आधीच पोहोचलो आपण. 10:15 10ला पोहोचलो. हो 10:15 9:30 आपण तिकडून निघालेलो. 10:15 बरोबर. कारण आपलं जेवणाचं चाललं होतं ना. मग तिकडे गार्गी तिकडे हे करून टाक ना Note करून WhatsApp वरती. टाक. माझा नेट नाही पण. अगं पण तिकडे नोट लिहून कर ठेव. तिकडे, जेव्हा नेट येईल तेव्हा चालू होईल. काय आणि 19 किलोमीटर होता तवाघाट. आपण स्टार्ट कधी केलं? दार्चुला वाजता 9:30. 9:30 ते थोडं आधी गेलो पण 9:20चं आणि तवाघाट 10 वाजता टाकलं 9:20 स्टार्ट. हा फ्रॉम धारचुला. फ्रॉम धारचुला. नंतर दुसरं नंतर तवाघाट. 20 किलोमीटर टाक चल. तुम्ही नेपाळची करन्सी वेगळी असणार ना? काल आपल्या तिथं नेपालीज रुपया आहे ते, रुपया. किती आहे? तवाघाट कितीला पोहोचलो आपण? 10:50 पर्यंत टाकलं. 10 o'clock असू मी. 10 o'clock लवकर पोहोचलो. बस ना? मग आपली जास्त व्हॅल्यू का त्यांची? आपली आपलं 100 रुपये म्हणजे त्यांचे 160 रुपये. मग आता ही मुलं जे इथे पैसे कमवत असतील इंडियामध्ये, हा. त्यांना तिकडे खर्च करायचा असेल तर चेंज करायला लागत असेल ना? हां ते फॉरेन एक्सचेंजची शॉप्स असतात तिकडे, ते करतात आता या लोकांची सॅलरी तर त्यांची त्याच्याप्रमाणे जाणार ना, इंडियन प्रमाणे. हां. आपल्याकडे त्यांना 10,000 पगार असेल तर त्यांच्याकडे 16,000 असंच ना. पण त्यांचं ते नाही. कॉस्ट पण जास्ती आहे ना. त्यांचं म्हणजे 10,000चं त्यांचं लिव्हिंग तसं पण जास्तच आहे पैसे. अच्छा असं आहे. तिकडे तुम्ही गाडी घेतली ना तुमच्याकडे, तर तुम्ही खरोखरची अमीर माणसं आहे. काय बोलता. गाडी घेणं म्हणजे तिकडे खूप म्हणजे खूप कठीण आहे. आपल्याकडे काय कोणी गाडी घेऊ शकतं. बँकवाले दारात आहे, तुम्ही म्हणले ना मला गाडी घ्यायची. आता काय झालंय, आता तिकडे चायना आली आहे ना, हा तर तिकडे सगळीकडे आता EV आलेली आहे. अच्छा EV कार. चायना पटकन प्रगती करतात, पण 5 वर्षात काही करायचं म्हणलं तर 5 वर्षात सगळं फायनलच करून टाकतात का. त्यांच्याकडे काय संसाधन खूप आहेत ना, नॅचरल रिसोर्सेस खूप आहे. असं आहे. आता अमेरिका तिकडे नाही गेले, आता डोनाल्ड ट्रम्प तिकडे गेले ना. हा आता तिचे रस्ता कटिंगवाले जी मशीन होते ना, हे बघा, हे काढलं कटिंग त्याने. करून त्यांनी हा मोठं रस्ता केलं. वाईड केला. तर सच पाचशे इकडे जो क्लिफ हँगर रोड होता ना, हा. तो बंद केला गव्हर्नमेंटने. अरे बापरे. आपण आलेलो ना त्याच्यातून. नाही नाही. नाही, आम्ही गेलो पुस्तकाला. सचपास म्हणजे खूपच टफ होतो मॅडम. पण का बंद केलं? ते खूप डेंजरस आहे. पब्लिक म्हणजे तिकडे स्टंट्स खूप करत होते. तर नवीन पर्यायी मार्ग चालू केला आणि तो तिकडे असे बंद करून टाकला. मग आता जे युट्यूबर हे ते वगैरे सगळे हा. यायचे त्यांचे सगळे वांदे झाले आता. मला पण त्या वायरी कशा दगड, लागल्या दगड. असतील? दगड पडला काय? दगड उडाला टायरा खालून.
वरती वरती पडला खाली पडला दगड खाली उडून लागलं, तिकडे माझ्या पडला. साईडला लागलं खाली. नाही कुठेतरी लागला वाटतं ना. नाही नाही टायराला होता दगड, टायरून उडाला, हा टायरच्या इथून उडाला. खाली पडाला. अच्छा. एकदम कोपऱ्यावर बसला असेल तेव्हा. मला पण कधी हा प्रश्न पडतो, या वायरी तिला कशा काय लावतात? बाहेर कशा लावतात? लाइटिंग लाईट कशा लावत असतील हो? इलेक्ट्रिसिटी ना. हो अरे, इलेक्ट्रिसिटी हो हो कशा लावत असतील? लावत एक पोल कशा या साईडला, एक पोल त्या साईडला. ओढत असतील ते सगळे पोल आधी लवित असतील, नंतर ओढीत असेल ते. ओढत जाते आणि त्याला हो. थोडंसं टेन्शन देतात त्याला, म्हणजे ते जेणेकरून थोडंसं खाली येईल तर. पण मध्ये पकडायला वगैरे कोण नाही, डायरेक्ट ह्या टोकावर त्यांच्याकडे ते मशीन असेल ना आधी घ्यायला ओढायला, ते सगळं असतं. सगळं हे असतं, असं नाही की नाही. कारण काय वायरिंगचं वजन असतं ना. वॉटरफॉल बघायचं साईडला. आणि जाड तार असते ती, दिसते आपल्याला इथून बारीक, पण चांगली जाड असते ती. तुझ्यात माती आहे? स्नो झोन आहे हा. तेच आहे. त्यानंतर अजून 2 गाव आहे, मग आपलं इथे. तिसरं गाव. आलो पण एकदा त्याच्यात. हो. व्हेरी गुड. 57 मिनिटं. हे पाणी मला आता काहीच वाटत नाही, जे आपण तिकडून येताना बघितलेलं हेक्सा मधून 2 वेळा बाईक पाडत होती. गेलं पडे मग आता. काच बंद कर गाडी. नाही. एवढी काय माहिती नाही, असू दे. नाही, तिथं चष्म्यावरती खूप धूळ येते, अर्धी तरी काच लागतं. कसं हे आहे पण बघा. कपडे धुतात. तुला दिसतं. मग अशी तिथे वाट बघितलं तर एकदम चटई अंतर येते, चटईवर कपडे धुतो गाड्याजवळ खाली. ही काय पद्धत? हे खाली माती लागू नये कपड्यांना म्हणून. अच्छा. आणि चटई मला वाटतं त्यासाठीच वापरत असतील. हो तसं काय आणि असतं. खालीचं खडबडीत होतं ना सगळं. ते धुतले जाणार नाही व्यवस्थित. तू इकडे आहे का राईटला? इकडे बघ. तुम्ही कुठं बघत होते? मी इथे बघते, म्हटलं इथे तर वॉटरफॉल नाही दिसतं. कमीला जरा समाधान मिळत असतं म्हणाला. हा मग. नाही, असं आहे. आज ज्याची आवड त्याला भेटली पाहिजे.
यार एवढं इकडे आहे ना ते लोक सांगतात हा. की तुम्ही लो ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्या घेऊ नका तरी पण येतात पब्लिक आणि फसतात मग. हो. बैठ्या गाड्या. हो. हा ही अल्ट्रोज तू घेऊन आलेला अल्ट्रोज बिल्ट्रोज काय आहे आणि ते ठीक आहे एक्सेल सीट तरी पण जरासं उंच आहे जरा. उंच आहे जरासं ॲटलिस्ट आहे का 185 का 100. तिला आता चांदीच्या जात बसवावं लागेल ती थंडी लागते. गाव बघा ना कसं वरतंय. आता बर्फातच आपण आता 4 दिवस. आपल्या गाडीचं किती टन आहे वजन? आपलं गाडीचं वजन आहे 3.4. 3.5. तरी 16 टन लिहिले तिकडे. या गाडीचं ॲव्हरेजमुळेच वजनामुळेच ॲव्हरेज मार्क होतो ना. आहे ना तुम्ही? इकडे काय सगळं थोडं नॉर्मल इकडे काय असं आहे पनीर भेटलं तर पनीर भेटलं.
एसी मध्ये काय एवढे फिरतात असं म्हणजे एवढे नैसर्गिक एसी आहे इथं. काय दुधासारखं मला पाणी. वाटतं आता सगळेजण निघतात वाटतं. ते निघतात म्हणजे आरामात निघतात. हे 11च्या नंतर निघणारे लोक आहेत ना, खाऊन पिऊन नाश्ता बिष्टा करून. टुरिस्ट तू तुझ्या साईडला बघ, मी हे माझ्या टुरिस्टवाले नाही, हे ट्रेकिंगसाठी इकडे गाड्या वगैरे नंतर जातात ते लोक. अच्छा. असं आहे. side ला. केवढी मोठी. ही जागा आहे. हे बघ, मान सम्मान हेच आहे ना, हो. हा, दिसलं ना. मान सम्मान होमस्टे. इथं थांबा लेपला तिथं आपण फोन लावू त्याला. नाही, इथे ह्याला सांगायचं, मग तो त्याला फोन लावणार. कुठे तो होमस्टे कुठे आहे? हा काय इकडे लेपला दाबून घ्या. कधी कधी करा ना, संधी लागते. बाबा कुठला बर्फ आहे ना. ये. बापरे बापरे बापरे. ढळकण ते एकत्र वाटतात ना. हो हे ते पंचे काय म्हणतात तेच ना. माती जरा आहे तिथे माती. यांच्याकडे शेळ्या पण आहे असं आहे याच्यात. स्विफ्ट डिझायर पण आहे इकडे बघा. काही नाही, कधी आली ते त्यांना माहित बिचारांना. ह्या नाही ह्या पश्मीना आहेत. ह्या ज्या आहेत ना हे हा. पश्मीना शॉल काढतात हा, त्याच्याकडे. त्या आहेत त्या. त्यांच्या मूलपासून काढतात. ते हाराला आहे. हा, 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 हा. एवढं काय केलं तू? मला एक मस्त गाडी लावली म्हणतो. येऊ दे सर आली. येऊ दे इथे एवढं चालू आहे कॅमेरा. ते बघ काय? नको? एवढं टेंट मध्ये पण राहत असतील ना लोकं? हो मग आपण त्या जिप्साला याच्यामध्ये थांबलो ना टेंट मध्ये. त्याला बंद करतो असं थोडं. जियो का चला इकडे लावा इकडे. तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहे दुपारचे 3. तर आम्ही मला वाटतं एक वाजेपर्यंत त्या दुकतू गावाला पोचलो. दुकतू गावाला मग आम्ही सांगितलं की असंच आहे. मग त्यांनी रेडिओ वॉकी करून दंतू गावला इकडचे जे होमस्टे आहे आम्ही जिकडे थांबलो आहे तिकडे रेडिओ केला आणि सांगितलं की सर असं सामान घ्यायला खाली आहे. तर त्या आंटी ज्या होत्या ते खाली आल्या आणि आता आम्ही त्यांचं इकडे
होमस्टेमध्ये जेवलो दुपारी आणि आता ह्या होमस्टेमध्ये आलो आहेत. तर हे बघा आता आमचे दोघीजणी जबरदस्त थंडी आहे, त्यासाठी आम्ही जरा R&D केली नाही आणि म्हणून इकडे आतमध्ये आता येऊन आले आहोत. तर बघू उद्या सकाळी ट्रेकला जायचं काय बेत होतो काय होतो तो सकाळी करू आम्ही. तर हा होता आजचा अपडेट. टोटल आम्हाला लागले 4 तास. 9:15 आम्ही निघालेलो धारचुलावरनं. 1-1:30 वाजेपर्यंत दुगतूला आलो आणि त्यातनं 15 मिनटं दांतो. पण जे बोलतात की इकडनं पंचचुली एकदम मस्त दिसतं ते तसंच आहे. तर थोडंसं आहे म्हणजे टफ आहे, टेम्परेचर वगैरे थोडंसं रात्री डाऊन होऊ शकतं. तर आम्ही तसे सगळे प्रिपरेशन घेऊन आलेलो आहे. एक हीटर पण घेऊन आलेलो आहे काय झालं वगैरे तर रात्रीचं आता इकडे जेवण आम्ही इकडेच थांबतो. तर बघूया रात्रीचं काय फोटो का काढायला बाहेर जाता येत असेल तर आम्ही जाऊ, नाहीतर आतमध्येच राहणार इकडे. तर असं आहे बघा. ही आता काय खाते, मॅगी खाते, कारण का इकडे काय मिळत नाही इकडे व्हेजच्या शिवाय. तर त्यासाठी आम्ही जरा स्पेशल हे करून आज इकडे नॉनव्हेज सांगितलं आहे. तर नंतर तुम्हाला रात्रीचं अपडेट सुरू बी देईलच. धन्यवाद.